काय बदल व्हावा असं वाटतं तुम्हाला? आता हळूहळू सेंद्रिय शेती झालीच पाहिजे. शेती वाचवायची. तुम्ही लय महत्त्वाचा मुद्दा बोलले की शेती वाचवायची आहे. वाचवायची कोणापासून वाचवायची? ते रासायनिक. नुसत्या वाहिन्याचे सगळ्या. बाबा 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 नाही हृदय काय याचं इकडं. हे लोक जे म्हणतात ना पाणी पाणी पाणी, हां ते एक जणाचं गाणं ऐकलं त्यांनी पाणी 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 पाणी. हे बघा मला सांगा हे एवढ्या जागेमध्ये यामुळे इकडं कोरडत कुठं चाललं आहे? इकडं पाणी आहे का? नाही पाणी इकडं काहीच नाही. हे मुळे कुठं चालले? ओलीच्या साईडला मुळे कमी आहेत, ह्या साईडला मुळे जास्त आहेत. हे बघा इथं तर काय मख्खनच आहे. हो हे बघा मावाशी खूप आहे. हे बघा आता खोऱ्यानं हे उकरलं वाटतंय. हे बघा हातानं उकर. बघा राम सर हिम्याने राम सरला पावर नाही आहे. एवढं मुळी पा हां कुदळीनं हातानं निघत नाही खांदून, आपण हातानं उकारलं एवढं. त्यांना बघू द्या. ते म्हणतील काही जादू करते गुपचूप काहीतरी. बघा राम सरांचा हात म्हणजे कुदळी आहे का? बघा एवढं खोल गेलं आहे खाली आणि मुळी कुठे पाहिजे? इकडे बघा. सगळ्यांनी बघा आता चमत्कार बघा इथं. हा चमत्कार मी पण पहिल्यांदा पाहिला आहे. ज्या बाजूला पाणी आहे त्या बाजूला मुळी कुठे आहे? खोल आहे खोल खाली. आणि ज्या बाजूला पाणी नाही तिकडे. नाही आहे तिकडे मुळी केवढी आहे? वर म्हणजे पाणी मुळीचं वाढ थांबवतं. लक्षात झालं का तुमच्या? सारखं सारखं पाणी याला ओलावा जास्त. हे बघा हा खाली वालावर हे खाली काय आहे? हे जास्त पाणी आहे बा आहे का? हा लाडू तयार झाला ना. हा लाडू खाली गेल्यावर फुटला का? नाही. म्हणजे याला काय झालं? जास्त पाणी झालं. या बाजूला पूर्ण वापसा आहे. हे पा हे बा. अरे बापरे हे काय? हे तर आणखीन पण ही कृष्णा नदी निघाली. हो मागाशी तर वाळच निघत होती नुसते. हे पा अरे बापरे हे काय? थांबा काय? हे काय कुठं चालली? इथं बोर लावला इथं. हे बघा ही शिका. आता मला सांगा हे जे सायन्स आहे हे सगळं हे प्रकृतीची जादू आहे. आणि हे संशोधन करायला शास्त्रज्ञ लोक काय करता? एवढे वर्ष एवढे पैसे डॉलर्स खर्च करता, करोडो रुपये खर्च करता आणि ते संशोधन लिहिता हे फोटो काढून. इकडं बा खाली परत दाखव तुम्हाला ओरिजिनल आहे बा. आहे का? आहे ना? 1 2 3 इथं खाली गेली 3 विता. बरोबर. आता याला जर केमिकल असतं तर तो मुळी काय झाली असती? हां मुळी जागेवर संपली असती ना. ही जादू आहे. इथं काय वापसा आहे? काय आहे इथं? वापसा नाही, फक्त कोरड आहे म्हणून इथं वाढली नाही. पण वापशाने ती कुठे गेली? कडेला गेली. म्हणजे ज्या बाजूला गारवा आहे त्या बाजूची मुळी काय झाली? जास्त गारवा आहे त्या बाजूची मुळी वाढली नाही. कारण झाडाला जागेवर काय मिळालं? पाणी. ज्या बाजूला पाणी नाही आहे, कमी आहे, तिथे त्या मुळीला काय करावा लागतो? संघर्ष. मग ती तेवढा काय करते? पुढं सरकत चालते. जेवढी मुळी लांब जाईल तेवढं तुमच्या झाडाचं आयुष्य काय होतं? वाढतं. त्याची ताकद काय होती? शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे आणि सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे तेच ह्या आपल्या आत्ताच्या ह्या प्रात्यक्षिकामधून काय आलं? लक्षात आलं. म्हणजे याला एसिडिवरीची हिस्ट्री किती वर्षाची आहे? 1.5 वर्षाची. जर पहिलाच प्रयोग जर कोणी केला तर असा अनुभव येणार नाही. यांनी मल्चिंग नाही टाकलं यंदा. तरी पण टमाटे एवढे भारी. विदाउट मल्चिंग नाही टाकले तरी पण टमाटे बघा ना बा. फुटवे हे पंजे काय खतरनाक आहे बघा ना तुम्ही. सेंट्रलला माल म्हणजे हे झाड पण ना का खतरनाक आहे. म्हणजे पंजे काय जबरदस्त आहे. ही पंजे खाली माल बघा लागला आहे. दोन वर्षापूर्वी 22 साली टोमॅटोला रासायनिकवरती प्लॉट होता. हां दर होता. तो खर्च इतका झाला की निम्म पैसे दुकानवाल्यालाच गेले ते. त्याच्यामुळं तो पण मोठा कसा होणार? त्याच्यामुळे ते जरा वैतगून एसिडीचं म्हणजे जरा माहिती मिळाली. हां तिथून सुरुवात जी आहे हां बंदच नाही केलं. हां हे 18 जानेवारीची लागून 45 दिवस झाले की. 45 टोमॅटो आहे हा? हो बापरे.
मग चांगली डेव्हलपमेंट त्याची त्या मानाने, कारण हा वातावरण बदलाचा काळ आहे. या काळामध्ये लय पटकन अटॅक होतात. किती हिट आहे, माणूस काय असं वाटतं कवा सावलीत जाईल हा. आणि विदाऊट मल्चिंग आहे विशेष म्हणजे. सगळं ताप आहे ना खाली, आणि याची पांढरी मुळी फार नाजूक राहते, लगेच करपून जाते लगेच. म्हणजे हे जरा विशेषच आहे. खिलार गाई ठेवलेल्या आहे घरी, हां हां आणि त्या दुधासाठी आपण बाबा स्वतः खाणार आहे म्हणून आता मिल्क चार्जर वापरलंच पाहिजे. बर ह्या हिशोबाने वापरायला सुरुवात केली. खिलार गाई दिवसाचं 6 लिटर दूध देते. हां हां 6 लिटर दूध देते खिलार गाई. खिलार गाई देते दिवसाची, एका दिवसाची. गाईंचा गोठा बंद केल्यानंतर हां माझ्याकडे एक राठीची कालवड, हां लंपीचे इंजेक्शन दिलेली. बर बर तेव्हा राठी छोटी होती, हा. त्यामुळे त्याला देता आली नाही. मग राठीला लंपी झाला कालवड, एवढी कालवड होती अशी. कालवड वायाच गेली जवळजवळ. मी 25,000 खर्च केला. 25,000. परत एकदा मी आवर्जून सांगतोय, लबाड काय नाही, कालवडीला 25,000 खर्च केला. 15-20 दिवस कालवड झोपून होती. ती कालवड आता कोण म्हणू शकत नाही, फक्त डॉट त्याच्यावरचे दिसतात, त्यामुळे हिला लंपी झाला आहे. त्यापेक्षा कालवड चांगली झालेली आहे. पण बरोबर. देशी गाई येल्यानंतर माझी आता 20 तारखेला येली देशी गाई. ह्या 20ला मागचा 1 महिना झाला. तिला ॲनिमल हेल्थ चार्जर मी 1 पुडा वापरला. बर. बाकी बॉटल्स वगैरे तिला काय नाही, कॅल्शियम नाही, काय नाही. ते मला मगाशी कोणतरी भेटलं, मला म्हणे साहेब मोकार शेतीमध्ये पैसे कमावले आणि मोकार दुकानदारांना देऊन टाकले. आणि मी मोकारच राहिलो म्हणे. शेतकरी लय भारी भेटतं मला. त्यावेळेला मला म्हणे SCDमध्ये का बरं आले, ते म्हणे काय गंज केमिकलवर गंज पैसे होता म्हणे, पण ते मोकार नेऊन द्यावं लागतं म्हणे कृषी सेवा केंद्राला. हां आणि बरं ते 1 वर्ष नेऊन देईल ठीक आहे, नाही झाले तर मोकार कसे नेऊन द्यायचे. तसं तुमचं वैदिकचं आहे, होतातच म्हणे पैसे, माल चांगला निघतो आणि मोकार खर्च नाही होत म्हणे. हो तुम्ही म्हणता मी काहीच वापरलं नाही म्हणता, एक शारकून आले पाण्यात आहे. कोणत्या पाण्यातून? पाणी विहिरीचं नदीचं आहे. म्हणजे बोरचं लोक पाणी टाकी विहिरीत द्या आणि तुमच्याकडे पाठवी द्या. सप्रेम भेट आमच्याकडनं तुम्हाला क्षार सप्रेम भेट. वैदिकमध्ये आपण काहीच टाकत नाही, तरी पण हे क्षार आले म्हणजे आमचं पाणी आणि जमीन काय झाली, नासली. बरोबर आहे की नाही? आणि मग हे कुठून आलेलं सगळं, हे रसायनांमुळे झालं ना. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता सध्या सगळ्यात मोठा धोका जो आहे ना शेतकऱ्यांना, तो रासायनिक खतांचा नाही आहे, रासायनिक औषधांचा, किडींचा, तणाचा, रोगाचा नाही आहे. सगळ्यात मोठा धोका पाण्यामधील क्षाराचा आहे. सगळ्यात मोठा जर दुश्मन कोण असेल तर पाण्यातले क्षार. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करा. आता मग याला पर्याय काय? याला पर्याय हा की रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद. हा खोडवा आणि हा खोडवा, फुटवे बघा याचे, आणि वाढ बघा, ग्रोथ किती छान आहे. हां इकडे बघा बरं, खालीवर आहे की नाही? हां म्हणजे तुमच्या लक्षात. आणि याला काय काय केलं आपण? 1 डोस टाकलेला आहे आणि आत्ता? आंतरपीक 3 महिन्यापूर्वी टाकला. आता किती ऊस आता महिन्याचा ऊस? टाकायचे. किती महिन्याचा आहे? 3-3.5 महिन्याचं. 3.5 महिन्याचा. बेसर ऊस टाकून किती दिवस झाले? 3.5 महिने झाले की. झाले अजून टाकेल नाही. नाही आणि टाकलं. याच्या अगोदरच्या पिकत काय? याच्यात आंतरपीक घेवडा घेतलेला आहे काळा. हां बरं. आता पीक चालू आहे. बघा आंतरपीक घेऊन सुद्धा ऊस एकदम टकाटक आहे. शेजारी दुसरा ऊस आहे, उलट हा खाली, हा चांगली असायला पाहिजे खाली आहे म्हटल्यावर. बरोबर आहे ना? थोडक्यात. आणि हे बघा ना तुम्ही, चारा लावला त्याला फुटवे किती आहे. प्रत्येक फुटवा आणि प्रत्येक झाड काय आहे, कॉपी पेस्ट आहे का नाही? म्हणजे संपूर्ण प्लॉट सुरूसारखा दिसतो का नाही? मग ही ताकद आहे. खोडव्याचा प्लॉट सुरूपेक्षा पॉवरफुल. नमस्कार. नमस्कार. बर तुमचं नाव काय? मनोहर भोसले, मनोहर भोसले. आणि गाव कुठलं हे? दोंडेवाडी, कॅमेरे दोंडेवाडी. तर मित्रांनो, आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहोत, सातारा तालुक्यामध्येच आहोत. आणि इथे वाडी कोणती म्हटली तुम्ही? दोंडेवाडी. धोंडेवाडी. हां मी काय धोंडीचे काय सगळे इकडं? पहिले दोंडे होते. म्हणजे सगळं दगडाचं रान होतं. हां मी माडरान. तुम्हाला नाही म्हणतो मी, नाही माडरान. तिला माळरान आणि सगळं दगडाचं रान होतं, आणि ते बनवलंय तुम्ही सगळ्यांनी. अच्छा, म्हणजे हळूहळू तिकडं सगळं माळरानावरतीच शेती सगळ्यांनी. पाणी आलं तसं? पाणी किती वर्षापूर्वी आलं इथं? पाणी 92 साली आलं. अच्छा, मी बऱ्याच वर्षांपूर्वी. कशाचं पाणी इथं? सुरुवातीला नदीचं, कृष्ण नदीच होतं. आणि मग पाणी भरपूर आहे, जमीन पण थोड्याशा हलक्या प्रतीच्या जमिनी पहिल्यापासून थोड्याशा. मग आता बनल्या असतील ना चांगल्या खतं बितं टाकून? उलट पहिलं रिझल्ट मिळाला त्यापेक्षा आत्ता कमी मिळते. उलटं राहिले. बरं ठीक आहे.
काय बदल व्हावा असं वाटतं तुम्हाला? आता हळूहळू सेंद्रिय शेती झालीच पाहिजे असं. शेती वाचवायची? वाचवायची म्हणजे हे रासायनिक कोणाकोण वाचवायची? पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या. तुम्ही खरे शेतकरी हाडाचे, आम्ही सगळे असे दाखवायला शेतकरी फक्त. नाही कपडे बदलून वैरण्यासाठी हां नाही बरोबर आहे. तुम्ही लय महत्त्वाचा मुद्दा बोलले की शेती वाचवायची आहे. वाचवायचे कोणापासून वाचवायची? हे रासायनिक म्हणजे बघा तुम्ही सुशिक्षितपणे बोलले, हे ग्रामीणपणे बोलले, दोघांचं मत काय झालं? एक विचार झाला. विशेष आहे अजून चांगली गोष्ट, मला विशेष वाटलं एवढं सगळं जागृती झाली तुमच्याकडे. तुम्ही पण करता? हा, शेती. वैदिक नाही वापरत अजून? वैदिक वापरलेलं, कधी वापरलं? फ्लावरला वापरलेलं, अच्छा कोबीला वापरलेलं, बर बर. या 2 पिकांना वापरलेलं. हां फ्लावरला काय अपेक्षित रिझल्ट आले नाही आले बरोबर. पहिल्यांदा वापरत होते ना? पहिल्यांदाच बरोबर ते. हां कोबीला रिझल्ट चांगले आले, कोबीला रिझल्ट आले ओके. कोबीला काय रिझल्ट आले हो? चांगला गड्डा एकदम मोठा झाला. आणि कीड वगैरे रोग? काय नाही फवारण्या किती केले? फवारण्या वैदिकच्या तर फवारण्याच केलेल्या नव्हत्या. बर. आणि तुमच्या HSM वापरलेलं. म्हणजे तुमच्या पण फवारण्या नाही? नाही वैदिकला फवारण्याच केलं नाही? आळीची फक्त फवारणी केली, ती बी घाबरून केली? घाबरून SSM वापरलेलं तेव्हा एच नव्हता, त्याच्यामुळे थोडंसं जरा जादू वाटली म्हणून इथपर्यंत आली. RNPH सुद्धा वापरलेलं ओके चालेल. भरपूर ठीक. प्रमाणात वापर. आता ज्याला रिझल्ट नाही आला त्याच्यावर आपण चर्चा करू बसून. शेवंती लावली अच्छा ते आपल्या एसीटी वैदिकवर पूर्ण बरं. कश काय आहे, छान आहे. छान आहे. आता कळी लागायला लागली. सुटायला लागली. तुम्ही कधीपासून वापरता? ही आता शेवंतीला चालू झाली. तेव्हा सुरू केलं मी? नवीनच आहे. भरतगाव साहेब गाडगे ओके 2 वर्ष गाव कामेरी. बर. मी डबल पीक खाल्लंय हम्म. एसीटी वरती. हां हां तर रासायनिक नाही, सगळा एसीटी वरती टोमॅटो केला होता. बर बर पण आम्हाला नशिबाने दर लय लागला, बर. त्यामुळे सगळं बंद केलं आम्ही ते. पण उसाला चालू आहे एसीटीचा, व्यवसाय चालू आहे. उसाला ते चालू आहे. यांनी मल्चिंग नाही टाकलं यंदा. तरी पण टमाटे एवढे भारी. विदाउट मल्चिंग मल्चिंग नाही टाकले तरी पण टमाटे बघा ना बा, फुटवे, हे पंजे काय खतरनाक आहे बघा ना तुम्ही. सेंट्रलला माल म्हणजे हे झाड पण का खतरनाक आहे. म्हणजे पंजे काय जबरदस्त आहे. हे पंजे खाली माल बघा लागला आहे. थोडक्यात मल्चिंग नाही तरी पण टमाटे हे पाहूनच आश्चर्य वाटतंय थोडं. का हो? काय काही डेअरिंग करता? नाही ह्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी टोमॅटोचा प्लॉट ह्यांनी वापरलेलं, बरं. आणि आपण काय वापरलं नव्हतं. मग डायरेक्ट थेट डायरेक्ट? नाही 2 वर्षापूर्वी 22 साली टोमॅटोला रासायनिकवरती प्लॉट होता. हां दर होता, तो खर्च इतका झाला की निम्म पैसे दुकानवाल्यालाच गेले ते. त्याच्यामुळं तो पण मोठा कसा होणार? ते जरा वैतगून एसीटीचं म्हणजे जरा माहिती मिळाली. हां हां नंतर मग अक्षय मानेंच्याकडे गेलो होतो. हां हां गेल्या वर्षी आपण ह्या प्लॉटमध्ये कारलन हे होते, वाल घेवडा होता. बर बर. त्याला तिथून सुरुवात जी आहे हां ते बंदच मी नाही बदललं. केलं. हां त्याला काही फायदा झाला की नाही? झालं, कारलं चांगलं गेलं. 10 गुंठ्यात जवळजवळ 1.25 लाख रुपये झाले होते. हो 10 गुंठ्यात 1.25 लाख हो, रुपये. आणि इथून पलीकडंच वाल होतं ह्याच प्लॉटवर. कायच अच्छा. केलं नाही, नांगरलं वगैरे काय नाही, असंच? असंच आहे ही रात. अरे वा छान, व्हेरी गुड. मग टमाटे इथून तिथून तुमचे सेम सारखं दिसतं ना प्लॉट एकदम? क्वालिटी, फुटवे वगैरे. आणि याला पाणी किती दिवसांनी देता तुम्ही? पाणी आत्ता कमी दिले जरा, आपण येणार होतो म्हणून. बरं नंतर 1-2-2.5 तास असतं. अच्छा. आणि किती दिवसात झाला आहे आज तो? हे 18 जानेवारीची लागेल, 45 दिवस झाले की. 45 दिवसात टोमॅटो आहे हा? हो. बापरे. मग चांगली डेव्हलपमेंट त्याची त्या मानाने, कारण हा वातावरण बदलाचा काळ आहे. या काळामध्ये लय पटकन अटॅक होतात. पाठीमाग हां आभाळ आलं त्यावेळेस, जरा ते क्लायमेट बदललं त्यावेळेस लगेच व्हायरस जातो. आता रासायनिकच्या प्लॉटवर वाटे दिसले असते ह्या टेम्परेचरला. हा ना, किती हीट आहे. माणूस असं वाटतं कवा सावलीत जाईल. हां आणि विदाऊट मल्चिंग आहे. विशेष म्हणजे सगळं ताप आहे ना खाली, आणि याची पांढरी मुळी फार नाजूक राहते, लगेच करपून जाते लगेच. म्हणजे हे जरा विशेषच आहे. तुमच्याकडे असंच करता का बिन नाही मीच केलं डेअरिंग. तुम्ही डेअरिंग केलंय? मला वाटलं सगळे करतात काय असं. आणि काढा तुम्ही चप्पल माझी. तेच बाकी आहे फक्त. मी पाय काढा, हात लावतो ना. बाबा हे पा का हो, हे काय केलं तुम्ही असं? बाबा हे का मुळे बघा, ही कोणती रक्तवाहिनी? हां हिला मुळी पा ना, मुळी बा हे बा. अरे बापरे, हे तर पाणी नाही काही नाही. इकडं चालली इकडं. हो ड्रिप उलट्या साईडला ड्रिप उलट्या साईडला. अहो ड्रीप त्या साईडला आहे, मुळी कुठं चालली आहे? आणि किती वरच्यावर आहे, जाड केवढी? का हो अक्षय सर, हे हात लावल्याचा फायदा पाहिला का? हां म्हणजे हे बा नुसती ती नाही बघा, खाली बघा नुसत्या वाहिन्याचे सगळ्या. बाबा नाही हृदय काय याचं इकडं. हे लोक जे म्हणतात ना पाणी पाणी पाणी, हां ते एक जणाचं गाणं ऐकलं त्यांनी, पाणी 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 पाणी. हे बघा मला सांगा,
हे एवढ्या जागेमध्ये ह्या मुळे इकडं कोरड्यात कुठं चाललं आहे? इकडं पाणी आहे का? नाही पाणी. इकडं काहीच नाही. हे मुळे कुठं चालले? ओलीच्या साईडला मुळे कमी आहेत, ह्या साईडला मुळे जास्त आहेत. हां, आम्ही आलेलो त्या साईडला उकरलो. वा 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 वा. कोणी कोणी उकरलं? शाबास, व्हेरी गुड. याला म्हणतात शेतकरी. हे बा इथं तर काय मख्खनच आहे. हो, हे बघा, मावाशी खूप आहे. हे बघा. आता खोऱ्यानं हे उकरलं वाटतंय. हे बघा, हातानं उकर. बघा. राम सर हिम्याने राम सरला पावर नाही आहे. एवढं मुळी पा हां, कुदळीनं हाताने निघत नाही खांदून, आपण हाताने उकरले एवढं. त्यांना बघू द्या, ते म्हणतील काही जादू करता येईल गुपचूप काहीतरी. बघा, राम सरांचा हात म्हणजे कुदळी आहे का? बघा एवढं खोल गेलं आहे खाली. आणि मुळी कुठे पाहिजे? इकडे बघा, सगळ्यांनी बघा. आता चमत्कार बघा इथं. हा चमत्कार मी पण पहिल्यांदा पाहिला आहे. ज्या बाजूला पाणी आहे त्या बाजूला मुळी कुठे आहे? खोल आहे. खोल खाली. आणि ज्या बाजूला पाणी नाही तिकडे. नाही आहे तिकडे मुळी केवढी आहे? वर आहे. वरच्या वर आहे. म्हणजे पाणी मुळीचं वाढ थांबवतं. लक्षात आलं का तुमच्या? सारखं सारखं पाणी याला ओलावा जास्त. हे बघा, हा खाली, वर. हे खाली काय आहे? हे जास्त पाणी आहे बा, आहे का? हा लाडू तयार झाला ना, हा लाडू खाली गेल्यावर फुटला का? नाही. म्हणजे याला काय झालं? जास्त पाणी झालं. या बाजूला पूर्ण वापसा आहे. हे पा, हे बा. अरे बापरे, हे काय? हे तर आणखीन पण ही कृष्णा नदी निघाली. हो, मागाशी तर वाळच निघत होती नुसते. हे पा, अरे बापरे, हे काय? थांबा, काय हे काय? कुठं चालली? इथं बोर लावला इथं. हे बघा, हे शिका. आता मला सांगा, हे जे सायन्स आहे, हे सगळं हे प्रकृतीची जादू आहे. आणि हे संशोधन करायला शास्त्रज्ञ लोक काय करता? एवढे वर्ष एवढे पैसे, डॉलर्स खर्च करता, करोडो रुपये खर्च करता आणि ते संशोधन लिहिता. हे फोटो काढून हाताने मोज. हे बा, आहे ना? इकडं बा, खाली परत दाखव तुम्हाला ओरिजिनल. हे बा, आहे का? आहे ना? 1 2 3 इथं खाली गेली 3 विता. बरोबर. आता याला जर केमिकल असतं तर तो मुळी काय झाली असती? गेली नसती. हां, एवढे लांब गेली. मुळी जागेवर संपली असती ना. ही जादू आहे. इथं काय वापसा आहे? काय आहे इथं? वापसा नाही, फक्त कोरड आहे म्हणून इथं वाढली नाही. पण वापशाने ती कुठे गेली? कडेला गेली. म्हणजे ज्या बाजूला गारवा आहे त्या बाजूची मुळी काय झाली? जास्त गारवा आहे त्या बाजूची मुळी वाढली नाही. कारण झाडाला जागेवर काय मिळालं? पाणी. ज्या बाजूला पाणी नाही आहे, कमी आहे, तिथे त्या मुळीला काय करावा लागतो? संघर्ष. मग ती तेवढा काय करते? पुढं सरकत चालते. जेवढी मुळी लांब जाईल तेवढं तुमच्या झाडाचं आयुष्य काय होतं? वाढतं. त्याची ताकद काय होती? शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे आणि सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे, तेच ह्या आपल्या आत्ताच्या ह्या प्रात्यक्षिकामधून काय आलं? लक्षात आलं. म्हणजे झाडाला पाणी जास्त पाहिजे की पोषण? काय पाहिजे? हां, मग आपण काय देतो? पाणी. हां, झाडगण मोठं होतं पण त्याला ताकद कुठं आहे? मग फुलं आले, फळं आले का गळून जाता, खराब होता. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुमची जी मुळी आहे जेवढी चालेल तेवढं तुमचं खालीवर झाडाचं जे पंजा आहे किंवा फळं आहे किंवा पानं आहे त्यांचा विस्तार काय होईल? वाढेल. हे त्याच्यामध्ये लक्षात येतं. या बा, म्हणूनच निघतं. हे बा, हे बा, हे तोडलं आहे नाही कोणतरी. हे बा आधी. नाही, ती पॉवर टेलरनं भरला हां. तुटलेला आहे. आणि ते तुटल्यानंतर सुद्धा त्याला मुळी किती फुटली बा खाली. आणि हे औषधी वनस्पती आहे, तण नाही. हे एसीटी वैदिकनी अशा औषधी वनस्पती आपल्या पिकामध्ये वाढतात, तण कमी होऊन जातं. हा एक मोठा अनुभव आहे. हां, तुम्ही या वावरामध्ये कधीपासून वापरताय? 1.5 वर्ष झाली. ह्या वावरामध्ये? हो. म्हणजे याला एसीटी वैदिकची हिस्ट्री किती वर्षाची आहे? 1.5 वर्षाची. जर पहिलाच प्रयोग जर कोणी केला तर असा अनुभव येणार नाही. हे जे फुटवे आणि याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये जिथं गारवा तयार झाला ना, म्हणजे झाडांनी विस्तार केला आहे ना, तिथं त्याचं वाढ झाली, तिथं फुलधारणा चांगली आहे. म्हणजे जेवढी कॅनॉपी जास्त तेवढी फळधारणा जास्त. हे एसीटी वैदिकचं ओळख आहे. केमिकलमध्ये कधी कधी नुसती वाढ होती फांद्यांची पण फळधारणा होत नाही. हे खरे खोटे? म्हणजे फुलं लागतात पण पंजामध्ये 2-3च फळं लागत आहे, बाकीचे गळून जातात. 6च्या आसपास आहे ती एका पंजाला. आहे का नाही? 5 ते 6. हां, हे बघा ना तुम्ही इथं. बाबा हे काय नुसतं म्हणजे पानं कमी आणि पंजे जास्त असं झालं आहे.
खतरनाक आहे. साप साठी म्हणजे इकडं जरा जमीन हलकी आहे बघा, लगेच ग्रोथमध्ये काय आहे फरक आहे. तरी पण इथं पण झालं चांगली पाकाई आहे ना. मिल्क चार्जर का बरं वापरताय? रिझल्ट चांगला आहे. काय चांगला आहे रिझल्ट? म्हशीच्या अंगावर अजिबात माशी बसत नाहीये, शेणाचा अजिबात वास येत नाहीये. अरे वा. पहिलं काय व्हायचं? वाढीचं प्रमाण जास्त आहे. काय वाढलं? दुधात वाढीचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. पूर्वी किती दिवसापासून वापरताय तुम्ही? जवळजवळ एक मी 6 महिन्यापूर्वी वापर कंटिन्यू वापरताय? हे सातारकडलेच इमानदार आहे राव. सुरू केलं बंद नाही करतो. हां, आमच्याकडे लय नखरे आहेत. 3 महिने वापरतो परत बंद करून पाहतो किती कमी होते दूध. स्वतः आणून दिलं होतं. आणून दिले मला यांनी. हां, दोघं मित्र आहात, माझे मोठेच बंधू आहेत. बर तसं मित्रांनो मोठे बंधू. बर मी माझ्या देशी गाईला वापरलेला बर. गोटा होता, पण तेव्हा एवढा विश्वास नव्हता. बरोबर आहे. गोटा बंद केल्यानंतर 2 जनावरं ठेवली, त्यांना वापरायला सुरुवात केलं. बंद केलं. हा, बंद केल्यानंतर किती हुशार पाहिलं. खिलार गाई ठेवलेल्या घरी, हां हां. आणि त्या दुधासाठी आपण बाबा स्वतः खाणार आहे म्हणून आता मिल्क चार्जर वापरलंच पाहिजे. बर बर ह्या हिशोबाने वापरायला सुरुवात बर. केली. आता वाळक्या वैरणीवर खिलार गाय आहे. अच्छा. हा, अपेक्षित 6 लिटर दूध देते गाई. खिलर गाई. हा, खिलार गाय दिवसाचं 6 लिटर दूध देते. हां हां. फॅट याच्याने अजून काढला नाही. 6 लिटर दूध देते खिलार गाई. खिलार गाय देते. दिवसाची, एका दिवसाची. हो. अहो आमच्याकडे 3 लिटर म्हणजे हायेस्ट 2.5-3 तिला लिटर. विशेष काही नाहीये, फक्त वाळकी वैरण आता चालू आहे. भारी काम आहे मग तुमचं. मुरगास नाहीये, मका नाहीये, बर. काय नाहीये. अच्छा, चांगलं आहे. म्हणून तुम्ही चालू ठेवलं. मी चालू आणि ठेवलं. गोठ्या बंद करायच्या अगोदर वापरला असं तर वापरलेलं गावठं चालू असताना, पण 17-18 गुळं होती, त्यात 25 किलो सातत्य राहिलं नाही. तेव्हा आमच्या चुका झाल्या. ते आता कळतंय. आता कळते. चांगलं आहे. हे बरं आहे बा. मग ह्यांच्याकडे पण एक म्हैस आहे, हे पण घरी दूध वापरतात, त्यांचा डेअरीचा व्यवसाय आहे. पुढच्याच ठेसा मित्राला ठेसा मित्र शहाणा. बरं, मग तुम्ही वापरताय. हा, वापर. काय काय अनुभव आहे आता? सांगितलं की आता दूध चिकले, हो. चकाकी आली, शेण कसं साय आहे? चांगली येते, साय चांगली येते. मसरासने वापरतो मसाला वापरता किती ग्रॅम देतो? 50 ग्रॅम. म्हशी केवढी, ग्रॅम केवढं? पारडीचं तुम्ही जर मसाला वापरताय मसरा 6 आहे ती पण. किती? 6 फॅट येते. तुम्ही पण 6 मशीनला वापरताय हो. आणि फॅट किती येते? फॅट येते 8 येते. हो. 10 आली चालणार नाही का? चालणार की. मग 100 ग्रॅम वापरा. वापरून पहा ना थोडं जास्त वापरून पाहिजे. बघा 2 वर्ष झालं वापरते. 2 वर्षाला वापरताय. बापरे, माय बोलायचं नाही आपल्याला. गाईंचा गोठा बंद केल्यानंतर हां माझ्याकडे एक राठीची कालवड हां आणि एक देशी गाई खिलार, हां. आणि देशी गाईला आम्ही लंपीचे इंजेक्शन दिलेली. बरं बरं. तेव्हा राठी छोटी होती, हा. त्यामुळे त्याला देता आली नाही मला. बरोबर. मग राठीला लंपी झाला कालवड. एवढी कालवड होती अशी चांगली. बरं बरं. किती महिन्याची होती? एक वर्षभराची बरं कालवड बरं. लंपी झाली. हां. लंपी झाल्यानंतर कालवड वायाच गेली जवळजवळ. मी 25,000 खर्च केला. 25,000. परत एकदा मी आवर्जून सांगतोय, लबाड काय नाही, कालवडीला 25,000 खर्च केला. 15-20 दिवस कालवड झोपून होती. ती कालवड आता कोण म्हणू शकत नाही, फक्त डॉट त्याच्यावरचे दिसतात, त्यामुळे हिला लंपी झाला आहे. त्यापेक्षा कालवड चांगली झालेली आहे. म्हणजे ते 25,000 फायदा झाला. नाही नाही नाही, काय ते झाल्यानंतर आपण मिल्क चार्जर वापरायचं. म्हणजे ते विषय सोडून दिला तिचा. हा, ती कालवड गेलेलीच. मग तिला चालू का बरं केलं मग गेली तर? आता मग पहिल्यासारखं रिझल्ट काहीच नव्हते. बाबा सगळं मिल्क चार्जर चालू करू, सारखं युट्यूबवर बघायचो आम्ही. बरं 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 मग डेअरिंग करून चालू केलं. बरं. 5 किलोची बकेट आणली. आता तर 5 बकेट झाल्यात माझ्या जवळजवळ. तिला हा, कोंबड्या पण आहेत 150, त्यांना पण टाकतो खाद्यातनं हां. 50-50 ग्रॅम देशी कोंबडे. देशी कोंबड्यांना. बरं. एवढाच मोठा खुराड आहे. हां. 5 बाय 12-15चा खुराड आहे. वैदिक. त्यात 150 कोंबड्या येत्या, पण त्या शिटचा वास येत नाही, काय येत नाही. वैदिक कोंबडी. हा. आणि ती गाई आता म्हणजे ती कालवड आहे का नाही, हां. आता 3-4 बादल्या तर कोंबड्यांना वापरतो, सगळ्यांना वापरतो. हां. तसं प्रमाण त्यांना 50 ग्रॅमच आहे, 100 ग्रॅम वापरतो. पण ओळखू येत नाही आता. हा, पण आता हिटवर सुद्धा आली. वा. फक्त राठीची सीमेच भेटलं नाही मला, त्यामुळं ते राहून गेलं. पण बरोबर. देशी गाई येल्यानंतर माझी आता 20 तारखेला येली देशी गाई. ह्या 20ला मागचा 1 महिना झाला. तिला ॲनिमल हेल्थ चार्जर मी एक पुडा वापरलेला. बरं. बाकी बॉटल्स वगैरे तिला काय नाही, कॅल्शियम नाही, काय नाही. तुम्हाला जर मिल्क चार्जर ॲनिमल हेल्थ चार्जर वापरलं तर तुम्हाला डोक्याला काही खुराकच नाही. ओके, आमच्या फक्त खुराक सातत्य पाहिजे. ते सातत्य आपल्या शेतकऱ्यांच्यात राहत नाहीये. नाही. म्हणजे फळं दिसल्यावर तुमच्या डोक्यात काय पाहिजे? पानं चांगली आहे का, मुळी चांगली आहे का, फळं चांगली आहे का, त्याच्यावर लक्ष पाहिजे ना. तुमचं लक्ष कुठे आहे? करप्यावर, किडीवर, तणावर. खरं आहे का खोटं आहे? करपा आला का 120च्या स्पीडने दुकानात जातो. फुलं आल्यावर जा.
कमीत आहे. मला मगाशी कोणतरी भेटलं, मला म्हणे साहेब मोकार शेतीमध्ये पैसे कमावले आणि मोकार दुकानदारांना देऊन टाकले आणि मी मोकारच राहिलो म्हणे. शेतकरी लय भारी भारी भेटतं मला. त्यामुळे मला म्हणे एस सी मध्ये का बरं आले, ते म्हणे काय गंज केमिकलवर गंज पैसे होता म्हणे, पण ते मोकार नेऊन द्यावं लागतं म्हणे कृषी सेवा केंद्राला. हां, आणि बरं ते 1 वर्ष नेऊन देईल ठीक आहे, नाही झाले तर मोकार कसे नेऊन द्यायचे. तसं तुमचं वैदिकचं आहे, होतातच म्हणे पैसे, माल चांगला निघतो आणि मोकार खर्च नाही होत म्हणे. जो खर्च होतो तो आपल्या कामाला येतो म्हणे. म्हणजे किडीला आणि रोगाला खर्च केला त्याचं काय मिळतं आपल्या शेतकऱ्याला? झाडाला काय मिळतं? मातीला काय फायदा होतो? उलट तिला आणखीन काय मिळतं? विष मिळतं. बरोबर आहे, चूक आहे? बुरशीनाशक तुम्ही ड्रेंचिंग केलं, झाडाला काय मिळालं? मातीला काय मिळालं? काहीच नाही. उलट तुमची माती काय झाली? ही काय आहे? क्षार. कुठून आले हो? हो, तुम्ही म्हणता मी काहीच वापरलं नाही म्हणता, एक क्षार कुठून आले? पाण्यात आहे. कोणत्या पाण्यातून? पाणी विहिरीचं नदीचं आहे. म्हणजे बोरचं लोक पाणी टाकी विहिरीत द्या आणि तुमच्याकडे पाठवी द्या. सप्रेम भेट आमच्याकडनं तुम्हाला क्षार सप्रेम भेट. पाहिलं का तुम्हाला? कॅनलला पाणी आलं का नाही की म्हणजे problem येतो. तुमच्या सगळ्या भागातले वॉटर सोल्युबल रासायनिक खतं फवारण्या झिरपात्या कुठं जाता? बोरमध्ये जाता आणि यांना बोर करते. मग मला सांगा, वैदिकमध्ये आपण काहीच टाकत नाही तरी पण हे क्षार आले म्हणजे आमचं पाणी आणि जमीन काय झाली? नासली. बरोबर आहे की नाही? आणि मग हे कुठून आलेलं सगळं? हे रसायनांमुळे झालं ना. हे आपल्याला सप्रेम भेटे सगळ्यांना, एकावर एक फ्री आहे की नाही? रोग घालवायच्या नादामध्ये आम्ही हा नवीन रोग तयार केला. बरोबर आहे, चूक आहे? आणि म्हणून आज सगळ्यांना याच्यापासून सुरक्षित होणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता सध्या सगळ्यात मोठा धोका जो आहे ना शेतकऱ्यांना, तो रासायनिक खतांचा नाही आहे, रासायनिक औषधांचा, किडींचा, तणाचा, रोगाचा नाही आहे. सगळ्यात मोठा धोका सातारा, सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये, तुमच्या सोलापूरमध्ये, सगळीकडं पाण्यामधील क्षाराचा आहे. सगळ्यात मोठा जर दुश्मन कोण असेल तर पाण्यातले क्षार. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करा. तुम्ही पाणी नसून खताचं पाणी सोडताय हे लक्षात ठेवा. वॉटर सोल्युबल 1000 लिटरमध्ये 1 किलो खत आहे. तुम्ही एका वेळेस 40-50 हजार लिटर पाणी सोडता, म्हणजे एका वेळेस 2-2 बॅगा सोडता तुम्ही वॉटर सोल्युबलच्या. असं एवढं क्षार तुमच्या जमिनीमध्ये येतात, म्हणून ही अशी जमिनीतून बाहेर पडता. बरोबर आहे की नाही? म्हणजे जमीनसुद्धा नकते, मला नको हे क्षार. आलं लक्षामध्ये? आता मग याला पर्याय काय? याला पर्याय हा की रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद. मग शेणखतसुद्धा वापरताना तुमचं घरगुती असेल तर वापरायचं, ते बी कृषी अमृत आणि सॉईल चार्जरमध्ये थोडंसं फवारून मिक्स करून थोडंसं कुजून मग वापरायचं. त्यातली वाफ निघून जायची मग वापरायचं. बाहेरचं विकतचं शेणखत वापरायचं नाही, कारण त्याच्यामध्ये सुद्धा रासायनिक खतांचे काय आहे? अवशेष आहे सगळे. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही एकदा मग फक्त कृषी अमृत वापरा, RNPH त्याच्याबरोबर घ्या. तुम्ही आता काय बेसल डोस टाकला? कुठे गेले? हां, RNPH आणि कृषी अमृत. RNPH किती टाकला याला? RNPH 1 कुळा आणि SSM 600 ग्रॅमचा. हिमिगोल्ड 600 ग्रॅम. किती टाकायला स्टार्टपासून सांगा ते. सुरुवातीला 13 हो, दिवसात, हां मी 13 ऐकतो. दिवसात भरला होता हां, आणि नंतर 28 ते पहिला कधी भरला? 13 दिवसात. बरोबर. आणि काय नंतर भरला? या कृषी अमृतच्या किती कृषी बॅगा? अमृतच्या 5 बॅगा. 5 बॅगा. RNPH किती गुंठे आहे क्षेत्र? 15 गुंठे. 15 गुंठ्याला 5 बॅगा. ओके. आणि नंतर RNPH 1 पुडा 600 बरं, ग्रॅमचा. बरोबर. आणि SSM आणि हिमिगोल्ड आणि त्यात मायक्रोरायझा घेतला. SSM किती घेतलं? 1 बॅग घेतली. आणि नंतर काय केलं? 28 दिवसानंतर 28 दिवसानंतर काय केलं? तो डोस रिपीट केला. रिपीट केला. म्हणजे किती दिवसांनी? परत 15 दिवसांनी का 28 दिवसांनी? 15 दिवसानं. त्यानंतर 15 दिवसांनी. हो. अच्छा, बरं. मग चांगलं आहे, काय प्रॉब्लेम आहे? सेम डोस रिपीट केला. सेम. अच्छा. आणि त्याच्यानंतर नाही काय त्याच्यानंतर आता हाय शिलाजीत असं. काय केली म्हणे? नाही करायचे आता. अच्छा, म्हणजे 2 डोस तुम्ही लागोपाठ टाकले 15 दिवसाच्या अंतराने. हां, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बरोबर पूर्ण डोस स्प्लिट केला. फक्त एक डोस जो तुम्ही सिंगल टाकायला पाहिजे होता तुम्ही काय केला? डबल केला. चांगलं केलं. कुठं टाकला तुम्ही डोस? डोस असं साईडला टाकलेला, मग तुमचा डोस एकाच बाजूने गेला. एकाच बाजूने गेला. पण तुम्ही जर नाही, पहिला पूर्ण गोल्ड रिंग टाकून टाकलेला आपण, पण दुसऱ्याचा एका साईडने टाकलेला. म्हणजे पहिल्यांदा जी मुळी सुटली ती कोरड्यामध्ये अजून धावतीचे पुढं सापडी ती खत पाहिलं ना आपण मगाशी. आणि दुसऱ्यांदा जी फुटली ती अशी गोल गारका म्हणून खालून घुसून ती कोण निघाली अशी. म्हणजे शेवटी तुम्ही खत एका बाजूला टाकलं तेव्हा मुळी सुद्धा कुठल्या बाजूला सुटली? तिकडं. पण ती तिकडं मुळी नाही फुटली, इकडची मुळी खालून तिकडे गेली. तुम्हाला दाखवलं मी एवढी फूट खाली. म्हणजे मला सांगायचं काय आहे, याच्याकरता खताचं बॅलन्स पाहिजे दोन्ही बाजूने. तुम्ही ही गल्ली बघा, जास्त कोणत्या बाजूला झुकलेली आहे? कोणत्या बाजूला आहे? नीट बघा, नीट बघा. इकडे पाणी कमी बघा ना तुम्ही, बघा. काही झाडं ह्या साईडला केलेली काही नाही बघा. हा सेंटर आहे. हा झाडा लांब शेंडे कुठे आहे? इकडे. बरोबर आहे ना?
आता काही जण या बाजूला लवंडले म्हणजे बॅलन्समुळे गेलेले ते तुम्ही ते बघा त्या बाजूला झाड जास्त लोकलंय सगळं म्हणजे तुम्ही ज्या बाजूला बेसोलस टाकलंय ना तिकडे झाड जास्त आकर्षित झालं आकर्ष ओढलं गेलंय असं बघ हे बघ हा खोडवा आणि हा खोडवा फुटवे बघा याचे आणि वाढ बघा ग्रोथ किती छान आहे हा आणि इकडे बघा बरं खालीवर आहे का नाही हा म्हणजे तुमच्या लक्षात आणि याला काय काय केलं आपण एक डोस टाकलेला आहे आणि आत्ता? आंतरपीक 3 महिन्यापूर्वी टाकला आता किती ऊस महिन्याचा आहे ऊस किती महिन्याचा आहे 3-3.5 महिन्याचा 3.5 महिन्याचा बेसोलस टाकून किती दिवस झाले 3.5 महिने झाले की. झाले अजून टाकेल नाही नाही आणि याच्या अगोदरच्या पिकत काय त्याच्यात आंतरपीक घेवडा घेतलेला आहे हा काळा बर आता पीक चालू आहे म्हणजे आता काय मी- आता ज्येष्ठ काढलेला अच्छा एवढा आता काढला हो काळा घेवडा काढलेला बर किती काढला निम्म क्षेत्र काढलेलं आहे अजून निम्म आहे किती माल निघाला माल भरपूर आहे एक डाळाव पडल्यानंतर लक्ष बघा आंतरपीक घेऊन सुद्धा ऊस एकदम टकाटक आहे आणि शेजारी दुसरा ऊस आहे उलट हा खाली हा चांगली असायला पाहिजे खाली आहे म्हटल्यावर बरोबर आहे ना थोडक्यात आणि हे बघा ना तुम्ही चारा लावला त्याला फुटवे किती आहे प्रत्येक फुटवा आणि प्रत्येक झाड काय आहे कॉपी पेस्ट आहे का नाही म्हणजे संपूर्ण प्लॉट सुरूसारखा दिसतो का नाही मग ही ताकद आहे खोडव्याचा प्लॉट सुरूपेक्षा पॉवरफुल आहे का नाही पॉवरफुल चांगला आहे मग आम्ही तुम्हाला काय म्हटलं मी खोडव्याला ताकद मिळत नाही हो म्हणून खोडव्याचं नाही तर खोडव्याचं उत्पन्न जास्त अरे बापरे हो हे काय आहे नाहीतरी ते चिखलात आत गेले नाहीत कडला जाईल कडच आहे जरा इकडे पाणी साठतंय ना पाणी पहिले पुढे साठतंय. गेलं एवढे सांगा त्यापेक्षा चांगलं. ह्याच्यापेक्षा जास्त आहेत हे पा हे असं पा याच्यापेक्षा जास्त शेंगा आहे हो आणि या शेंगा येऊन परत एवढा माल आहे ऊसाचा ऊसाचा? ऊस आहे तेवढाच बघा बरं काय याच्यापेक्षा आणि याला किती बेसल डोस गेले सगळे आता एकच या आहे. वावराला किती गेले आता ऊस तुटल्यापासून पहिलाच एकच टाकलेला आहे बरं आणि घेवडा टाकलेला आहे आता दुसरा टाकायचे बरोबर आहे की नाही मग तुम्ही जर केलं तर बघा एका बेसल डोसमध्ये एवढा रिझल्ट आहे मग बाकी किती येऊ शकतो आणि स्प्रे स्प्रे देता झाला नाही एक घेवड्यामुळे दिलेला घेवडा जरा वाढला की स्प्रे देता आला नाही असं झालं. आलं लक्षामध्ये करा म्हणजे जुना एस डी बेसल डोस याच्यामध्ये ऑलरेडी आहे म्हणूनच ती रॉंग साईडला मुळी काय झाली वाढली जर जुना बेसल डोस नसता तर तिकडची मुळी वाढली नसते बरोबर आहे ना आलं लक्षामध्ये आपण बसू तिला खाली चला